मनोहर एक मेंच माणूस. बेळगावचे प्राध्यापक अनंत मनोहर हे एक प्रसन्न व्यक्तिमत्वाचे प्रतिभावान साहित्यिक होते. त्यांच्या या प्रसन्नतेचं आल्हाददायक चांदणं त्यांच्या साहित्यात उतरलं. त्यांच्या बहुप्रसवा लेखिणीनं ललित लेखन, कथा, कादंबरी, स्तंभलेखन, पुस्तक परीक्षण, व्यक्तिचित्रण अशी मनसोक्त मुशाफिरी केली आणि आपला खास एक वाचक वर्ग तयार केला. 1962 ते 1988 पर्यंत RPD कॉलेजच्या रस्त्याने जाणाऱ्या मनोहर सरांची मूर्ती सर्वांच्याच लक्षात असेल. सुरुवातीला हिंदवाडीतून आणि नंतर टिळकवाडीतून जाणारे तांबूस गोरे, सरळ नाक, चेहऱ्यावर प्रसन्न हसू, टापटीप पोशाख, पॉलिश केलेले बूट, हातात ब्रीफकेस आणि एखादं उघडं पुस्तक चाळत जाणारी मनोहर सरांची मूर्ती माझ्याप्रमाणे सगळ्यांच्याच लक्षात असेल. रोजचं विद्यार्थ्यांना शिकवणं असो किंवा बेळगाव, नंतर बेळगावातल्या वेगवेगळ्या संस्था, सावंतवाडी, बेंगुर्ला, गोव्यातल्या अनेक ठिकाणी, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर, पुणे अशा अनेक ठिकाणी, किंवा महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरवरचं नूल नावाचं अरिष्ट खेडं असो, सरांचं व्याख्यान अतिशय तयारीने, मुद्देसूद आणि खूप रंगायचं. RPD कॉलेजच्या स्टाफ रूम मधलं टेबल टॉक तर त्यांचं ऐकण्यासारखं असायचं. आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव असेल तो. आणि त्यात त्यांची गँग ऑफ 6 असली तर मग बघायलाच नको. म्हणजे ते स्वतः प्रोफेसर शिवापूर, प्रोफेसर RS जोशी, प्रोफेसर कामत, प्रोफेसर मराठे, प्रोफेसर नाडगौडा ही गँग ऑफ 6 असली की विषय आणि वेळेला कधीही बंधन नसायचं. राणी पार्वती देवी कॉलेजनं म्हणजे SK सोसायटीनं मनोहर सरांची आठवण म्हणून कॉलेजच्या समोरच्या एक बगीच्याला मनोहर बाग असं नाव दिलंय आणि त्यांची आठवण निरंतरपणे जपलेली आहे. मनोहर सर प्रतिभावंत साहित्यिक होते. साहित्य याचा अर्थ बोलणं. प्रत्येक साहित्यिकाला काहीतरी सांगायचं असतं. शेक्सपियरला काहीतरी सांगायचं होतं, टॉल्स्टॉयला काहीतरी सांगायचं होतं, गंगाधर गाडगिळांनाही काही सांगायचं होतं, व्यंकटेश माडगूळकरांनाही काही सांगायचं होतं. त्याचप्रमाणे मनोहर सरांना जे काही सांगायचं होतं ते त्यांनी आपल्या साहित्यात उतरवलं. मनात बोललेलं, हाताच्या द्वारे शाईतून जे खाली उतरतं ते म्हणजे साहित्य, अशी स्वामी विवेकानंदांनी व्याख्या केलेली. सरांनी तसंच बोलकं, कोणतीही कृत्रिमता नसलेलं साहित्य निर्माण केलं आणि त्यांनी पुस्तकं लिहिली. एकूण त्यांनी 66 पुस्तकं लिहिली. त्यामध्ये 28 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, ललित लेख संग्रह, नाटकं, एकांकिका, अनुवाद, स्तंभलेखन, रहस्यकथा, लहान मुलांवरची पुस्तकं, व्यक्तिचित्रणं असं अनेक. सरांच्या द्वारकाविनाश, अरण्यकांड, ज्येष्ठ, राब, 2 मुठी तांदूळ, कापराच्या वाती, पैलतीर या कादंबऱ्या विशेष लोकप्रिय ठरल्या. 1982 मध्ये उत्कृष्ट कादंबरी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार राबला मिळाला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषदेचाही त्या कादंबरीला पुरस्कार मिळालेला आहे. 1998 मध्ये अरण्यकांड या कादंबरीला महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, तसंच भैरूरतन दमाणी पुरस्कार मिळाला. जॅकपॉट या त्यांच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य बनहट्टी पुरस्कार मिळाला. रंगनभाचे 2003 मध्ये लिहिलेलं नभोनाट्य त्याला ऑल इंडिया रेडिओ पुरस्कार. ऑपरेशन डेल्टा 2009 मधली कादंबरी मुंबई मराठी पत्रकार परिषद आणि कोकण मराठी साहित्य पुरस्कार. ज्येष्ठ 2009 मध्ये नासी फडके पुरस्कार आणि मृत्युंजय पुरस्कार. द्वारका विनाशी त्यांची शेवटची कादंबरी त्यालाही पुरस्कार. असे अत्यंत मानाचे पुरस्कार, साहित्य जगातले अत्यंत मानाचे पुरस्कार सरांच्या लेखनाला मिळालेले आहेत. मनोहर सरांचे समकालीन लेखक कोण? कादंबरीकार, कथाकार तर नासम इनामदार, व्यंकटेश माडगूळकर, जयवंत दळवी, मधुमंगेश कर्णिक,
रणजित देसाई, भालचंद्र नेमाडे, श्रीना पेंडसे असे अनेक 1950 पासून 1985 पर्यंत ते आपल्या लेखन तेजाने तळपणाऱ्या साहित्यिकांच्या मध्ये सरांनी आपलं विशिष्ट स्थान निर्माण केलं. स्वतःचा अनुभव त्या लेखनात मध्ये त्यातल्या घटकांची पारख करून त्यातलं चैतन्य ओळखून त्याला आवश्यक असणारा घाट देऊन सरांनी लेखन केलं. त्याच्याशी अगदी इमाने इतबारे त्यांनी त्या आपल्या अनुभवांशी एकनिष्ठ राहून त्यांनी लेखन केलं. कुणाचे अनुकरण न करता, कुठच्याही घाटाचं किंवा आकृतिबंधाचंही अनुकरण न करता अनुभवांना योग्य असलेला घाट त्यांनी निवडला आणि त्यांची कथा आणि कादंबरी विकास पावली. मेंच हा ज्यू शब्द आहे, MENSH. अमेरिकन अर्भक ज्या वेळेला जन्माला येतं त्यावेळेला त्याच्याही त्याच्या कानात सांगते बी गुड. फ्रेंच स्त्री आपल्या अपत्याला सांगते सुआसाज, शहाणाव. पण ज्यू मातेला आपल्या अर्भकाला काहीतरी वेगळंच सांगायला लागतं. कारण जगाने ससे होलपट केलेली ही जमात अत्यंत खडकाळ नापीक जमिनीमध्ये वेगवेगळ्या संकटांना तोंड देत जगायचं. त्यामुळे ती माता मुलाला सांगते बी अ मेंश. यिडिश भाषेमध्ये मेंश म्हणजे ए ह्युमन बीइंग विथ इंडिव्हिज्युअलिटी अँड गट्स हॅविंग डिस्टिंक्टिव्ह प्लेस इन द युनिवर्स. मेंश म्हणजे जिगरबाज, जिद्द, जोश असलेलं व्यक्तिमत्व, झिंग असलेलं व्यक्तिमत्व. म्हणजे लिलीपुटियन गर्दीमध्ये गलिवारसरखं उठून दिसणारं. आपण लेखक व्हावं, उत्कृष्ट लेखक व्हावं म्हणून आपल्या प्रतिभेनं आणि अभ्यासानं ते स्थान मिळवणाऱ्या मनोहर सरांना मी मेंच म्हणजे लेखकांच्या गर्दीत उठून दिसणारे असंच म्हणेन. आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये मनोहर सरांच्या अफाट लेखनाचा आढावा घेणं शक्य नाही, परंतु मोजके लेखन त्याला आवश्यक असेल त्याच ठिकाणी थोडंसं नाट्य स्वरूप दिलेलं आहे आणि आम्ही असा काही भाग त्याच्यामधला प्रस्तुत करणार आहोत. त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्वातले काही कवडसे मांडायचा प्रयत्न करू आम्ही. असा हा विविधरंगी कार्यक्रम कधी साहित्याच्या वाटेने जाणारा, कधी व्यक्तिमत्वाच्या वाटेने जाणारा असा बहुरंगी असेल. सरांनी उत्कृष्ट सदर लेखन केलं. सदर लेखन ही साहित्यसृष्टी व वृत्तपत्रसृष्टीची देणगी आहे. माणसांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी, राजकीय सामाजिक ताजे संदर्भ, विविध संस्थांचे आणि माणसांचं अंतरंग, ऋतुचक्र, बदलतं ऋतुचक्र, साहित्य जगातले रंग रूप गंध, आत्मभान ते आत्मविस्मृती, वर्तमान काळातलं काही उणं दुणं, या सगळ्या शिदोरीतून मनोहर सरांनी काही बीज निवडली. त्याला मनन आणि चिंतनाची जोड दिली आणि सरांचं सुरेख साहित्य निर्माण झालं सदर लेखन. या लेखनाला पुन्हा विनोदाची खुसखुशीत झालरही दिलेली आहे त्यांनी. रविवार सकाळमध्ये गालातल्या गालात हे सरांचं येणारं गाजलेलं सदर जीवनातले ताण, अपेक्षाभंग हे क्षणभर विसरायला लावून जगायला बळ देणार असं हे सरांचं साहित्य आहे. चुरचुरीत लेखन असं म्हणता येईल त्याला. सरांना लेखनाचा पहिला चेक रविवार सकाळकडून मिळाला होता हे सर शेवटपर्यंत आवर्जून सांगत असत. या सदरामधले चुरचुरीत लेख पहा. इंदुमती स्वयंवर, चंद्रशेखरजींना भेटायचं होतं, बोला अमृत बोला, विषयांची कल्पना येईल आपल्याला या टायटलवरनंच. न्यायमूर्ती बेग यांच्या कोर्टात त्या वेळेला ज्या घटना घडत होत्या त्यांचं प्रतिबिंब सरांच्या संपूर्ण लेखनामध्ये खुसखुशीतपणे उतरलेलं आहे. राक्षस विवाह, इकडे या म्हणावं, अशा या लेखांची नावं आहेत. असाच एक लेख विळखा, याच्यामध्ये नारद मुनी आहेत, दिवंगत झालेले CD देशमुख आणि सरदार पटेलही आहेत आणि काही एजंट्स आहेत आपल्या भारतातले. त्या लेखाचं नाव आहे विळखा. स्वर्गलोकात प्रवेश करत असतानाच नारद मुनींना समोरच भारताचे अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख दिसले. काय CD, काय बातमी? अरे नारद मुनी तुम्ही? अहो कविराजांकडे निघालो होतो, आपले गदिमा. असं त्यांना सांगणार आहे
कविराज, गीत, रामायण फार सुरेख जमलं तुमचं. अगदी खरंय. आता तुम्ही उमर खय्यामच्या रुबाया मराठीत आणा. बरोबर. आणि बातमी सांगायची ती तुम्ही. तुमचा तर त्रैलोक्यात संचार. नारायण नारायण. ओ सीडी, तुमचे वल्लभभाई पटेल, त्यांचं काय? त्यांना आता भारतरत्न दिलेला आहे. अरे तेव्हा आपण त्यांचं अभिनंदन करायला जाऊया आपण दोघे. बहुतेक ते बापूजींबरोबर चर्चा करत असतील. चला जाऊ. चला. अभिनंदन सरदार. अभिनंदन सरदार. धन्यवाद नारद मुनी. धन्यवाद सीडी. मुनीवर्य, बोला. काय बातमी? बातमी आहे, पण मला तिचा अर्थ कळला नाही. म्हणजे? सीडीना अर्थ विचारायला पाहिजे, ते अर्थमंत्री होते ना. असं काय आहे बातमी? भारत सरकार 500 रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करायच्या विचारात होतं. मग बातमी अगोदरच फुटली. असं कसं? त्यामुळे सरकारची योजना पुढे ढकलली गेली. आता ज्यांच्याकडे नोटा होत्या ते सावध झाले. त्यांनी आपले लॉकर भराभर खाली केले. आता मग सरकारला काहीतरी थातूरमातूर खुलासा करावा लागला. परिस्थिती खूप बदललेली दिसते. तेव्हा तुम्ही नाही का, तुम्ही तर हजारांच्या नोटा चलनातून काढून टाकल्या होत्या मध्यरात्री वटहुकूम काढून. काय सीडी? हो बरोबर. आपण असं करूया का? कसं? आपण भारताचा एक फेरफटका मारायचा का? हो. मुनीवर्यांबरोबर. बर. हो. माझ्या बरोबर चला, हरकत नाही. पण तुम्ही दोघांनी वेषांतर करायचं. हो. CIA किंवा KGB किंवा मोसादच्या गुप्त हेराप्रमाणे फिरायचं आणि वादविवाद करायचा नाही. खूप वर्षांनी पाहणार तर आपण. छे दिल्लीला आपण आपल्या अभ्यास दौऱ्यात दिल्ली नाही आपण भारत याने की इंडियाचा दौरा करायचा. म्हणजे तळागाळातली जनता भारताच्या कानाकोपऱ्यात राहते ना. हो, नारदांना ही भाषा कोणत्या देशात ऐकायला मिळाली बरं? अहो भारतातच. इथल्या शासकीय भाषेत हल्ली असंच बोललं जातं. म्हणजे तळागाळात जनता वगैरे हे शब्द. आता सीडी, तुम्ही हनवटीवर बुलगानीन दाढी राखा आणि हातात पाईप पण असू दे. म्हणजे येणार आहे म्हणून असं शोभून जाईल. आणि सरदार हिऱ्याचे व्यापारी. चला, गरुडा एअरवेजने आपल्याला निघायचं आहे आणि आपण सहार विमानतळावर उतरूया. चला उतरा. हे सहार विमानतळावर आलं. चला उतरा. हे पहा, आधीच सांगून ठेवतो, तुम्हाला बरेचसे कस्टमचे अधिकारी विमानतळावर भेटतील आणि त्यानंतर बऱ्याच एजंटांची मी तुम्हाला ओळख करून देतो. हे ऑफिसर आले बघा. हे बघा, नथिंग टू डिक्लेअर, एम्बसी स्टाफ. अहो सोनं हिरे यातलं 75% देऊ सोडून. हो. हे बघा, हे हाय लेवल डेलिगेशन आहे आमचं. काय? आमचं सामान तपासण्याचा तुम्हाला अधिकार नाही. अहो चला चला. आम्ही कस्टम मध्ये असूनही आयुष्यात प्रथमच पगारावर जगण्याचा प्रसंग आलाय. अहो ऑफिसरांनो, काही काळजी करू नका. कुवेतमध्ये भारताला पुन्हा एकदा नोकऱ्या मिळतात. काही काळजी करू नका. बरं, तुम्हाला दुसऱ्या एका एजंटाची ओळख करून देतो. बोला त्याच्याशी, बोला. नमस्कार. नमस्कार. नमस्ते नमस्ते. साहेब, पाहिजे काय? काय? अहो डॉलर येन. अहो पाऊंड नाही तर डाईशमार्क तरी. पण हे बघा, आपण डॉलरला 75 रुपये देऊ आणि पाऊंडाला 100 आणि बिग देणार असला तर डॉलरला 85 रुपये देईन. 85. सीडी. हो, बिग म्हणजे? अहो बिग म्हणजे $100 नोट. हे व्यवहार मोठ्या नोटांमध्ये होत असतात. अहो सरदार, मुंबई खूप वाढलेली दिसते. प्रचंड वाढले. मी तुम्हाला आणि एक ओळख करून देतो. हे मुंबईतले प्रख्यात बिल्डर कांतीभाई. बेटा. नमस्ते नमस्ते नमस्ते. पेमेंट रुपयात करणार असलात तर दर चौरस फुटाला 700 रुपया. आणि डॉलर मध्ये करणार असलात तर 1800 रुपया. आणि ब्लॅक 40%. ते पैसे अगोदर. असं करा कांतीबाई, तुमचं कार्ड देऊन ठेवा. म्हणजे आम्ही कदाचित 3 फ्लॅट बुक करू. सारूचे. पण बेनामी व्यवहार करायचा असेल नी तर 5% जादा रक्कम पडेल. बेनामी व्यवहार कोण करतो? अहो सरकारी अधिकारी, नटनट्या, हिऱ्यांचे व्यापारी, स्मगलर, पुढारी, कामगार नेते यांना असेच व्यवहार करावे लागतात. हो. आता दुसऱ्या एका एजंटाची ओळख करून देतो बरं का. भेटाय ना. हॅलो. हॅव कार्स? काय? अहो फॉरेनच्या गाड्या आणल्यात का? म्हणजे? म्हणजे टोयोटा, मर्सिडीज, टोयोटा, मर्सिडीज, ऑडी किंवा कॅडलॅक.
पण कशासाठी? हे बघा, फॉरेनच्या गाड्यांना भारतात खूप मागणी असते. काय सांगता? लोक वाटेल ती किंमत मोजायला तयार असतात. आता फाईन भरला की व्यवहार रेग्युलराईज होतो. अहो करून देऊ. बापरे. बरं ते राहू दे. इंडियातल्या तुमच्या रिलेटिव्हजना तुम्ही बँकेतून मनी पाठवता ना? हो पाठव. हा, तो आमच्याकडे पाठवलेत तर तुमचा फायदा होईल. पण तो कसा? अहो 24 तासाच्या आत इकडे तुमच्या माणसाच्या हातात रुपये पडतील. आणि ते डॉलर्स? ते आमच्या खिशात. काय सांगता? अहो चोरट्या व्यापारात ते उपयोगी पडतात. नारद मुनी, बोला. अहो माझं डोकं गरगरायला लागलंय. लागलं ना. त्यावरचा टॅक्स अहो द्यावा लागत नाही. तो कसा? हप्ता वेळेवर पोहोचला की प्रश्नच नाही. छे छे. बर, ऐकलत ना. आता आपण काय करू, आपण गुप्त होऊया आणि उरलेल्या भारताचा दौरा करूया. चला, हा? चला. आता मी तुम्हाला पुन्हा ओळख एक नवीन करून देतो. हे मेडिकल कॉलेजचे प्रिन्सिपॉल. वणक्कम. हा, नमस्कार. वणक्कम. आणि सर, हे बघा, हे कॅलिफोर्नियात स्थायिक झालेले नागरिक आहेत. बरं. बरोबर. हा, यांच्या मुलाला कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे. नो प्रॉब्लेम. मॅनेजमेंट कोट्यातले एक जागा रिकाम आहे. आता 50 लाखापेक्षा मोठी ऑफर दिलीत तर आत्ता ऍडमिशन देऊन टाकतो. 50 लाख? हो. आणि पैसे डॉलर्स मध्ये दिले तर? अहो त्याच रेशोमध्ये द्यायचे, मात्र पावती $5,000. अरे बर, ऐकलत ना. बरं, आपण आता इन्कम टॅक्स एक्सपर्टना भेटूया. हा, तुम्हाला भारतात इथे कारखाना काढायचा ना? हा हा, हे बघा, यांना भेटा. हे इन्कम टॅक्स एक्सपर्ट. हॅलो. नमस्कार. भारतात कारखाना काढा, पण आधी शेत जमीन घ्या. पण शेत जमीन कशाला? अहो शेती करायची नाही, मग? नुसतं दाखवायचं. नुसतं दाखवायचं? उतार्यावर. अहो नटनट्या पुढारी असंच करतात. आता हे बघा, साहेबांच्या मेवण्याच्या नावे 5% तुमच्या कंपनीचे शेअर्स द्यायचे आणि दुसऱ्या मेवण्याला बडी नोकरी देत असलात तर कारखाना लगेच मंजूर. बरं, आता आणखी एका व्यक्तीला भेटा. यांचे धागे दोरे अगदी वरपर्यंत आहेत बरं का. तुमच्या नातीला किंवा आणि कोणाला तरी MS किंवा MD ला ऍडमिशन हवी आहे, यांना बेटा. देऊ. MBBS च्या निकाला बदल करून हवाय, हा, किंवा MBBS ला नापास झालाय आणि गोल्ड मेडल हवाय, यांना बेटा. इंजिनिअरिंग मेडिकलला ऍडमिशन हवी आहे, हा, PCM PCB मधलं पर्सेंटेज वाढवून हवाय, यांनाच बेटा. काय? अहो ही काळी संपत्ती आणि तिची ही समांतर अर्थव्यवस्था. फ्लॅट, सिमेंट, साखर, तेल बाजार, हळद, 300% नफा मिळवणारे औषधाचे कारखाने, सत्ताधारी दलाल, राजकारणाने बुजबुजलेली विद्यापीठ. अहो एवढंच काय, परदेशातून येणारा चोरटा माल, परदेशी चलनाचे रॅकेट्स, डोनेशन्स, कॅपिटेशन्स, राजकीय पक्षाकडे जमा होणारा निधी, हे सगळं थांबवायला हवंय. CD हे काय चाललंय काय आपल्या भारतात? आपण यमधर्म्याला सांगूया काय? की मला भारतरत्न नको. अरे, मला पुन्हा भारतात गृहमंत्री आणि तुम्हाला अर्थमंत्री होण्याची संधी द्या. अरे, काहीतरी चांगलं करून दाखवू आपण नक्की. अहो सरदार, नको हे काही नको. नारद मुनी, आपण स्वर्ग लोकात जाऊया. बर चला स्वर्ग लोकात जायचं. बरं, अरे गरुडा पंख उभार बघू. चला लवकर. साहेब लवकर बसा. ते बघा एजंटाचे घोळके आपल्याकडे धावत येत आहेत. चला लवकर, चला गरुडा, लवकर साहेब. विस्तृत पट मांडता येतो. वर्णनं, निसर्गाची वर्णनं, पात्र, संघर्ष. त्यामुळे सरांना कादंबरी लिहायला फार आवडायची. कादंबरी म्हणजे काय तर प्रदीर्घ अवकाश असलेली, आशयसूत्रांचे अनेक पदर असलेली, विस्तृत अशी संरचना, अपूर्णतेपेक्षा पूर्णत्वाकडे जाणारी. सरांची राब ही राज्य पुरस्कार विजेती कादंबरी. सरांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये विविध अनुभव घेतले आणि या कादंबरीच्या अवकाशामध्ये ते मांडले. अर्थात ही कादंबरी घडायला एखादा प्रखर असा अनुभव कारणीभूत होतो. सरांचा जन्म कोकणातला. जन्म आणि शिक्षण कोकणातच झालं, पेण, रत्नागिरी येथे. त्यानंतर नोकरीसुद्धा काही काळ, 10 ते 12 वर्ष काही काळ नोकरीसुद्धा रत्नागिरी, पेण या ठिकाणी झाली. साहजिकच सरांना कोकणाविषयी विलक्षण आस्था. परंतु कोकणामधल्या उणीवा, न्यून, तिथं अफाट दारिद्र्य, नापीक जमीन, कष्ट, खडकाळ जमिनीमुळे काहीही उत्पन्न नाही अशी अवस्था.
त्यामुळे येणारं अपयश आणि अपयश आल्यानंतर मग एकमेकामधली जीवघेणी स्पर्धा हे सरांनी या कादंबरीमध्ये मांडले आणि म्हणून त्या राब या कादंबरीचा हा विषय झाला. कोकणामध्ये ग्रीष्माची उन्हं तापायला लागतात आणि पाऊस अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलेला असतो. त्यावेळेला जमिनीवर वाळलेला पालापाचोळा पसरून भाजला जातो. याला राब असं म्हणतात. सृजन पुढे व्हावं, चांगलं पीक यावं याच्यासाठी हा राब असतो. आता हा राब जमिनीला जसा असतो तसा माणसालाही असतो. सरांना हेच कादंबरीमध्ये मांडायचं. याचा नायक शिवा हा बंगळूर येथे लहानाचा मोठा झालाय. वडील गेल्यानंतर त्याची आई गुणा ही त्याला घेऊन कोकणातल्या आनेगाव नावाच्या अगदी लहानशा खेड्यामध्ये येते. आता तिथे ती पडीक जमीन, एकेकाळी पडीक जमीन असलेली ती शेती पिकवायची. अवर्षण आणि अतिवृष्टीला तोंड देत ती शेती पिकवायची का अर्ध कोकण ज्या मुंबईमध्ये जाऊन आपलं पोट भरतं तिथे जाऊन सुखासीन नोकरी करायची, घरी मनी ऑर्डर पाठवायची, गौरी गणपतीला शिमग्याला तेवढं घरी जायचं, चाकरमानी व्हायचं की ह्या आनेगावामध्ये कष्ट सोसत तिथे राहायचं. हा या शिवापुढे मोठा पेच होता. आता शिवासाठी राब कुठचा? जसा जमिनीला भाजणं आवश्यक आहे तसं माणसाला सुद्धा भाजणं आवश्यक असतं. मग तिथे त्याची वडिलार्जित जमीन जरी असली तरी त्याच्या काकाने ती सहजासहजी न देणं, ती जमीन लागवडीखाली आणण्यासाठी जे अपार कष्ट केलेत ते आले. कधी अवर्षण आले, कधी अतिवृष्टी झाली आहे, गावातल्या टग्यांची जी विध्वंसक वृत्ती आहे ती, किंवा काकाने मुद्दाम त्याच्या गवताची गंजी जाळली. अर्थात याच्यामध्ये काही चांगली माणसंही भेटतात. सरांनी हा विस्तृत पट इथे मांडलाय. या सगळ्यामध्ये शिवा ताऊन सुलाखून निघतो आणि मग नंतर काय ठरवतो तर नाही, हे ग्रामीण जीवन, कोकणातलं कष्टमय ग्रामीण जीवन समजवून घेत तिथेच पायरवून राहायचं असं शिवा ठरवतो. सरांनी इतकी सुरेख यामध्ये सह्याद्रीमधली वर्णनं केलेली आहेत. तिथल्या 12 बलुतेदारांची, तिथल्या या व्यक्तिमत्व, शिवा, त्याची आई, त्याची बायको, होणारी बायको, तिचं पुतळा, ते तिचे वडील, अशी वेगवेगळी कॅरेक्टर जी उभी केलेली आहे ती अगदी सजीव वाटतात. आपल्याला सुद्धा ते कष्टमय जीवन असलं तरी हवंसं वाटतं, इतकी ती सजीव झालेली पात्र आहेत. शिवाय याच्यामध्ये सरांनी काही ठिकाणी जी भाषा वापरली ही सरांची चिरपरिचित कोकणी भाषा आहे आणि त्या भाषेचा सरांनी पात्रांच्या तोंडी अचूकपणे वापर केलेला आहे. तेव्हा राब मे महिना अर्धा संपला होता. भोवती एवढी झाडं असूनही एकाही झाडाचं पान हलत नव्हतं. विलक्षण उकाडा होत होता, अंगाची लाही लाही होत होती. सारं शरीर कोरडं पडावं अशी वेळी तहान लागत होती आणि कितीही पाणी प्यायलं तरी भागत नव्हती. पाण्याची शीतळाईच संपली होती. जमिनीचा ओलावा गेला होता. बेडकांनी स्वतःला मातीत पुरून घेतलं होतं आणि त्यांच्या कातड्या पांढरट पडल्या होत्या. विहिरी शेषाच्या टाळू इतक्या खोल गेल्या होत्या. त्यात कुठे शिंपलीभर पाणी असेल नाहीतर नसेल. शिवा मनाशी तळमळत होता. आज्याला भेटावं का? तो मला घालून पाडून बोलेल का? तो मला वैरी मानतो. खरं म्हणजे त्यानं मला बंधारा घालायला अडवू नये. ही कसली भाऊबंदकी, अकारण वैर. शिवा कसवातून फिरत राहिला. काजू उलगले होते. आंब्याची झाडं बाणगुळाने भरून गेली होती. मी या पिकांकडे अजून लक्ष दिलं नाही. कलम केली तर 3 वर्षांनी मला त्याची फळं मिळायला लागतील, पण मी ते करीत नाही. म्हणजे खरंच माझी लायकी उपाशी मरण्याची आहे. मी या जनलोकातला नाही. मी इथे आलो, स्थायिक झालो, इथलं अन्न पाणी घेऊ लागलो म्हणजे 5-10 वर्षांनी मीही असाच होईल. माझ्यातला कोवळा अंकुर खुडला जाईल. आळस, अज्ञान, बेफिकिरी, अल्पसंतुष्टता माझ्यावर विजय मिळवतील. नेसू फाटकं, अंगावर मळकट जाकीट असलं तरी मला त्याची लाज वाटेन अशी होईल. मी राब भाजीन, शेतात काय पिकेल ते 4 महिन्यात संपून टाकेन.
आणि मग परत मजुरी, उपास. या जनलोकात राहून मी वेगळा कसा राहू शकेन? ते हात लांबवतील, पाय लांबवतील, आपल्या विळख्यात मला सामावून घेतील. माझं स्वतंत्र अस्तित्वच नाहीसं होईल. छे छे, असं घडता कामा नये. शिवा 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 शिवा. कोण? सखाराम काका? का? काय झालं? काय करावं काय कळलं असं झालं बघ. का? काय झालं काका? यकुंदी नवा जीव द्यावा असं मी वाटतंय. काका, पण मागं राहणाऱ्याचा हाल कुत्र मी खाणार नाही या विचारानं थांबतोय. असं का बोलता काका? अरे मग काय करू? परपंच मोठा, त्यात लेकीच्या लग्नाचं खर्च डोक्यावर आलंय. हात चालत नाही. भात संपून गेलं आणि पुढं 6 महिने लोटायला आपण. ते खरं, पर त्यात तगाई बाकीची नोटीस आली. कसली तगाई काका? हीच हिरीची. कुठं काढली हिर काका? हिर कसली काढतोस रे शिवा? जनलोक म्हणलं की हिरीसाठी तगाई भेटते. सरकारी म्हणून अर्ज टाकला. 4 पैसे खर्च केलं तेव्हा तगाई भेटली. आणि हिर कशी काढणार रे शिवा? परपंचात 4 पैसे देणं झालं होतं, ते फेडलं. कापड चोपड घेतलं आणि संपलं सगळं पैसा. मग मोर काय झालं? अशी द्वंद घेतली तगाई. बाणबंदीच तिला घेतली, ती पहिल्यांसाठी घेतली. आता उरावर नोटीस आल्यात. परवा तो शिंद्याचा मारुती भेटला होता. मग म्हणलं चल हो पहिला, तुला गिरणीत वॉचमन म्हणून लावून घेतो. आता परपंच इकडे सांभाळेल वहिनी. पण शिवा अवघड वाटतंय यार. घरात पीठ आहे तर मीठ नाही असं चाललंय. आखाड्यात तर यकुंदी चूल पेटतच नाही बघ. पर मग काका लग्नात गाव जेवण का घातलंस? अरे जनरीतच आहे तशी. भावकी काय म्हणत गाव जेवण घातलं नाही तर? पर माझ्याकडं काय काम होतं काका? शिवा काका बोलणार. पोतभर भात देशील? नाही म्हणजे बदली झाली की तुझं भात पहिलं व्हायला काढेल. वर 4-8 पायली जादा दे. अहो तू माझी पोरं आखाड्यात मरणार. पर तू एक पोतं भात दिलंस तर ते घरात नाही असं समजून ठेवून दे. मी आखाड्यात काढेन. काका, मी वेळ काल बघून पोतं भरून ठेवतो. उद्या रात्री तुम्ही या. पण माझ्या आईला काय सांगू नका. आणि काका, मला भाताचं व्याज नको. मोरल्या साली तुझ्या भाताची मळणी झाली की भात परत कर म्हणजे झालं. तू असं कर, तू पायरीशी गुपचूप उभा राहा आणि पोतं घेऊन झापकन निघून जा. शिवा पावसाची वाट डोळ्यात प्राण आणून पाहू लागला. त्याचं अन्न पाणी तुटलं. गेले 2 महिने त्यानं बकुळीच्या शेतात हाडाची काडं आणि रक्ताचं शिंपण करून मेहनत घेतली होती. शिवानं मजुरीनं 10 माणसं घेऊन जपानी पद्धतीनं लावणी केली. वेळोवेळी तण काढलं, पाकड आणि मोगल वेचले, खुरपणी केली, पिकाच्या मुळांना माती दिली, शेतात पाणी खेळतं ठेवलं आणि भात उंच झालं. आणि आता ऐन वेळेला पावसानं का पाठ फिरवली? पुतळानं त्याला पुन्हा पुन्हा म्हटलं, जे समध्या दुनवेचं होईल तेच आपलं होईल. देवाच्या विच्छेच्या मोरात कसं जाता येईल आपल्याला? पण शिवाला ते पटत नव्हतं. राब या कादंबरीतला हा वर्णनात्मक भाग आपण ऐकलात. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे याच्यावर सरांची नितांत श्रद्धा. प्रत्येकाला काहीतरी देवदत्त देणगी असतेच, पण पुढे जायचं असेल तर कष्टाशिवाय दुसरा पर्याय नाही. ते स्वतःही तसेच वागले. सरांनी कधी कोणाचाही जात, धर्म, पंथ, रूप, पैसा याच्यावर कधीही टिप्पणी केलेली नाही. फक्त एका बाबतीत मात्र ते वर्गवारी करत असत. त्यांची मुलगी ऋता आठवणीने सांगते की हा माणूस आळशी आहे आणि हा माणूस कामसू आहे. हे 2च वर्ग.
सातत्याने काम करून आपण यश मिळवणं याच्यावर सरांची निढळ श्रद्धा होती. स्वतःत बदल घडवून आणणं आवश्यक वाटायचं. म्हणजे कोणताही हुन्नर असलेला कलाकार असू दे, चित्रकार असू दे, वादक असू दे, लेखक असू दे, कवी असू दे, शिल्पकार असू दे, त्यानं परिश्रमाने आपलं स्थान सिद्ध करायला पाहिजे. सरांनी आपल्या लेखनामध्ये लेखन करून आपलं स्थान सिद्ध केलं आणि आपल्या लेखनानं वेगळी पाऊल वाट पाडली. उक्ती आणि कृती याच्यामधला अभेद सरांनी दाखवून दिला. RPD कॉलेजमध्ये 1962 जेव्हा सर आले कोकणातून, प्रथम प्राथमिक शाळेमध्ये नंतर माध्यमिक शाळेमध्ये नोकरी करून ते इथे आले. त्यावेळेला संस्थेनं त्यांचा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही जी अगोदर नोकरी केली त्याचा या नोकरीसाठी काय उपयोग, महाविद्यालयाच्या नोकरीसाठी. सरांनी जे उत्तर दिलं ते मला वाटतं प्रत्येक व्यावसायिकांनी लक्षात घ्यावं. सर म्हणाले, मी शिकवतो तेव्हा मला मुलांचे डोळे दिसतात. सगळं शरीर खोटं बोलेल माणसाचं, पण डोळे कधी खोटं बोलत नाही. मी जेव्हा शिकवतो तेव्हा असं मला वाटलं की मुलांना कळत नाही तर मी माध्यमिक पातळीवर उतरू शकेन, तेही कळलं नाही तर मी प्राथमिक पातळीवर उतरू शकेन. हा माझ्या अनुभवाचा उपयोग आहे. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक व्यवसायाचा एक आत्मा असतो, तो आत्मा जाणून घेतला पाहिजे तर कोणताही व्यवसाय किंवा तुम्ही शिकवणं असेल तर ते यशस्वीपणे करू शकता. आणि त्यामुळेच सर उत्तम शिक्षक होते. वाचन, लेखन, शिस्तबद्ध आयुष्य, काटेकोर, टापटी, प्रचंड अभ्यास आणि बोलण्या वागण्यात काटेकोरपणा हे सरांचं वैशिष्ट्य होतं. आपल्यापैकी कित्येक जण सरांशी संबंधित आहेत, त्यांना सगळ्यांना माहितीच असेल. ठराविक मैत्रीच्या परिघात ते खुलत असत. तरीही आपल्याला लिहायला बसायचं आहे, आपला वेळ फुकट जाता कामा नये ही सतत जाणीव असे त्यांना. त्यामुळे आगंतुकपणे कोणीतरी त्यांचा वेळ घेऊ लागलं की त्यांना ते अजिबात आवडत नसे. ते काहीतरी कारण काढून आपला संवाद थांबवत असत आणि लिहायला निघून जात असत. गावातल्या परिचित मंडळींना हे नक्की माहिती असल्यामुळे त्या सगळ्या वेळा सांभाळूनच ही माणसं तिथे जात. पण त्या वेळामध्ये सरांकडनं जे आम्हाला ऐकायला मिळे ना ते इतकं अनमोल असे की कुठेही मिळणार नाही. सर अतिशय पारदर्शी होते. ते जसे होते तसेच ते दिसत आणि तसेच ते वागत. अकारण कोणाही त्यांचा वेळ घेऊ नये असं जसं त्यांना वाटत असेल तेही कोणाचा अकारण वेळ घेत नसत, कोणाकडे आगंतुकपणे जात नसत, फोन सुद्धा करत नसत वेळी. आगंतुकपणे येऊन त्रास देणाऱ्या मंडळींना हे कदाचित विचित्र वाटत होतं, गैरसमजही होत होते. पण एकदा आपली शक्ती, आपली प्रतिभा आणि आपला वेळ हा सगळा लेखनाला द्यायचा असं त्यांनी ध्येय ठरवल्यानंतर हे होणं अपरिहार्य होतं आणि सरांनी ते काटेकोरपणे केलं. स्वतः आयुष्याला जाणीवपूर्वक आकार देणाऱ्या व्यक्ती, स्वतःतलं न्यून काय असेल, कमीपणा असेल तर तो जाणीवपूर्वक काढून टाकून स्वतःमध्ये सुधारणा घडवणारी, चांगला माणूस म्हणून स्वतःला सिद्ध करणारी आणि अंतिमतः आपलं इप्सित साध्य करणारी माणसं सरांना अतिशय आवडत. मग अशा मंडळींविषयी ते लिहित, त्याचप्रमाणे त्यांना मदत करत, कधी प्रत्यक्ष भेटत, कधी फोन करत. मग ती स्वतःची मुलं असो, स्नेही असो, विद्यार्थी असोत किंवा स्नेह्यांची मुलं असोत, परिचित असोत, अपरिचित असोत, सगळ्यांना सर मदत करायला तयार असत. नवथर लेखकांना तर त्यांनी कित्येकांना उत्तेजन दिलेले आपल्यापैकी त्यांना इथेही माहिती असेल, बाहेरगावच्या लेखकांनाही माहिती आहे. मुद्दाम ते त्यांना फोन करत त्यांनी म्हणत, तुझं हे हे तुझं हे लेखन पुस्तक स्वरूपाने आलं पाहिजे बरं का, तुला मी प्रकाशक सुचवू का. मोठेपणा सहज पेलणारा असा सरांचा स्वभाव होता. सरांची काही तत्त्व होती, ती विचाराच्या धारेवर घासून घेतलेली होती. त्याचप्रमाणे ते जगले आणि वागले. सरांच्या स्वभावामध्ये एक रागीटपणा आणखीन खेळकरपणाचं गमतीदार मिश्रण होतं. अर्थात यातला कुठचा भाग केव्हा पुढे येईल हे मात्र सांगता यायचं नाही. सरांचा धाकटा मुलगा प्रियदर्शन यांनी आपल्या लहानपणीची एक आठवण सांगितली. खेळून मित्रांशी भांडून परत आलेला आहे तो, आणि मग जो घटना जी घडली त्याच्यावर त्याने छानशी कविता केली छोटी. तो स्वतः लेखक आणि कवी आहे. ती कवितेतला थोडा भाग मी आपल्याला वाचून सांगते.
भांडून तंटून पाय आपटून मी रागारागाने घरी आलो होतो. भांडून तंटून पाय आपटून मी रागारागाने घरी आलो होतो. पुन्हा त्यांच्याशी खेळणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा करत होतो. अण्णासमोर बसून लिहित होते. अण्णासमोर बसून लिहित होते. न बोलता माझा त्रागा बघत होते. स्वतः कोपिष्ट असून संयमाने रागाचा पारा उसरू देत होते. मग थोड्या वेळाने सरांनी लेखणी खाली ठेवली आणि म्हणाले, अच्छा मग महाराज आज संध्याकाळी तुम्ही करणार काय? सगळ्या जगावर रुसून इथेच बसणार काय? मी झाडावर चढून बसेन, नाहीतर भिंतीवरून उडी मारीन, हवेत उंच फेकून बॉल झेलीन, नाहीतर एकट्याच गोट्या खेळीन, पाडे म्हणेन, गणित सोडवेन, नाहीतर सरळ ध्यान धरीन. पण आज कुणाचं काय मी ऐकणार नाही. बिटी दांडू मी खेळणार नाही. त्या ग्राउंडवर मी जाणार नाही. त्यांचे पाय धरणार नाही. सर म्हणाले, बरं बरं, तुला काय हवं ते कर, पण तुला जर खेळायचं असेल तर तुलाच तिथे जावं लागेल. तुला जर खेळायचं असेल तर तुलाच तिथे जावं लागेल. आपोआप काही होत नाही. तुझ्यासाठी पालखी कुणी पाठवत नाही. आपोआप काही होत नाही. तुझ्यासाठी पालखी कुणी पाठवत नाही. जग तुझ्यासाठी थांबत नाही. इथे कुडायचं का तिथे खेळायचंय तुझं तू ठरव. त्यामुळे प्रियदर्शन शेवटी म्हणतो या कवितेच्या, मी अजूनही रुसतो, रागावतो, हातातला खेळ टाकून देतो. आठवते ती एक संध्याकाळ. मग स्वस्थ बसतो काही काळ. चुकतो, मागतो, तरीही हसून म्हणतो, मी कसा जमदग्नीच्या बापाकडून टेम्पर कंट्रोलचा धडा शिकलो. सरांचे आपल्या कुटुंबियांशी, स्नेहांचे संबंध म्हणजे रागीट जरी असले तरी सुद्धा अतिशय खेळीमेळीचे होते. अगदी सुनांपर्यंत. इथे आलेली वीणा अतिशय सुंदर इंग्लिश, तिचं वाचन खूप जोरदार असल्यामुळे तिच्याशी इंग्लिश लिटरेचरमधल्या गप्पा, कारण सरांचंही वाचन अफाट होतं. अनघा सोशल वर्कर असल्यामुळे तिच्याशी, विनय इथे आलेले, त्यांच्याशी लिटरेचर, वेगवेगळ्या जगातल्या घडामोडींच्या अशा सरांच्या गप्पा असायच्या. अगदी नातवांच्या करिअर, मेडिकल करिअरबद्दल त्यांना विलक्षण ओढ होती आणि त्यातल्या घटना जाणून घेण्याची त्यांना ओढ होती. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारणं हा सरांचा स्वभाव होता. गालातल्या गालात हे सदर मगाशी मी आपल्याला उल्लेख केला, अतिशय चुरचुरीत लेखन असलेलं. तसंच इथे तरुण भारतमध्ये गलोल हे सरांचं सदर यायचं नियमित. तसंच खुसखुशीत चुरचुरीत लेखन, रोजच्या घटना ज्या घडायच्या त्याच्यावरचं. याचं जे संकलन केलेलं आहे त्या पुस्तकातल्या लेखांचे विषय पहा. डाळिंबाचा धसका म्हणजे व्यंकटेश माडगुळकरांची डाळिंबाची शेती आणि सुनीताबाईंच्या डाळिंबांच्या दाण्यांची कथा आपल्याला माहिती आहे, त्याचा अंतर्भाव या लेखनामध्ये. त्याचप्रमाणे मार्जार पुराण. एका सहस्रबुद्धेच्या निमित्ताने आमच्याकडे एक कुत्रा होता. सर एकदा आले तेव्हा म्हणाले, याचं नाव काय? तर मी म्हटलं सहस्रबुद्धे. हे कुठचं नाव? म्हटलं अक्कल नाही काडीची आणि आडनाव सहस्रबुद्धे. झालं. सरांचा लेख तयार झाला एका सहस्रबुद्धेच्या निमित्ताने. मग त्यांची वंशावळ कशी असते, त्यांची काळजी कशी घ्यायची, माणसाचे आणि त्या कुत्र्यांचे कसे संबंध असतात, असा सुंदर लेख सकाळमध्ये आला. आणि मग आमच्याकडे आमचा कुत्र्याचा फोटो असल्यामुळे आमच्याकडे छान फोन यायला लागले. त्याचप्रमाणे महाराज आ रहे म्हणजे सरांचा अगदी फार आवडीचा विषय म्हणजे आपूसचा आंबा. देवगड आपूस खायचा तर देवगड आपूसचा खायचा आंबा. आणि तो इथे फळवाले बिरजे जे फर्स्ट गेटाकडे दुकान आहे त्यांच्याकडची पहिली आपूसची पेटी सर विकत घेणार, हा अनेक वर्षांचा रिवाज होता. हे असे लेखांचे वेगवेगळे छान विषय. तसंच एक सोयरी वनचरी. चैत्रामध्ये वृक्षांना पालवी फुटली आहे. आणखीन सुगरण पक्षी म्हणजे बाया पक्ष म्हणतो, सालीम अलीनी ज्यांचं संशोधन केलं आहे, त्या बाया पक्ष्यांचा माद्यांचा थवा वेगवेगळ्या गावाहून एकत्र येऊन निघाला आहे. आणि तो खंडाळ्याच्या घाटामध्ये वनराई जिथे गर्द आहे तिथे तो थोडा वेळ विसावला आहे आणि त्यांच्यामध्ये संवाद चालला आहे. पण पुढे जायची त्यांना घाई आहे, कारण ह्या माद्या अलीकडच्या स्टॉपवर थांबलेल्या आहेत आणि पुढे त्यांचे नर गेलेले आहेत. त्या नरांनी तिथे घरटी बांधायला सुरुवात केलेली आहे. अर्धवट घरटी झालेली आहेत. आता पुढे जायचं
घरटं निवडायचं आणि त्याबरोबर नरही निवडायचा, मांडी घालायची, पिलं वगैरे असं त्यांच्या डोळ्यासमोर असताना घाईघाईमध्ये क्षणभर विसाव्यासाठी त्या खंडाळ्याच्या घाटामध्ये थांबले आहेत गरदर बंधाऱ्यामध्ये. आणि त्यांच्या संवादाच्या वेळेला त्याच वेळेला ही डेक्कन क्वीन कर्कश ओरडत जाते ती घाटात. डेक्कन क्वीन वाटतं. ही बया आज एवढी का कर्कश ओरडतेय? अगं तुला बोलताना एवढी चोच ओरडायला काय झालं? आणि ती डेक्कन क्वीन ओरडेल नाही तर काय? किती गर्दी कोंबली आहे तिच्यात. आणि खोपोली जवळचा रस्ता किती खराब झालाय बघितलंस? घाटात अगदी बॉटलनेक आहे. ट्रॅफिक जॅम झाला की मग झालंच. म्हणून रेल्वेला ही गर्दी. रिझर्वेशन नसलं, दंड वाढवला तर यात घुसतातच. रबिश. उफ, इट्स टू हॉट. हो ना, किती उकडतंय. आणि इश्य इंग्रजी शब्द किती वापरतेस ग? तुझ्या बाबांनी कॉन्व्हेंटमध्ये घरटं बांधलं होतं वाटतं. कॅम्पात जन्म झालाय माझा. तू सोलापूरहून आली आहेस वाटतं. आणि ही तर सदाशिव पेठेतून आली आहे. असू दे. आमचं घरटं होतं तो पोटभाडे करू कस्टम मध्ये आहे. आणि त्याची बायको लोयोलात. इतका नको काही अभिमान बाळगायला जीन्स पॅन्टचा. त्यापेक्षा आपली माझी साडीच बरी, पिवळ्या रंगाची. हो ना, ही इंग्लंडून आल्यासारखीच वाटते नाही का? नाहीतर काय. आणि तू ग हा, सोलापूरहून आलीस म्हणून काही बिघडलं नाही. आणि काही झालं तरी सदाशिव पेठी सदाशिव पेठ. हो की नाही ग? हो हो. पण सकाळ संध्याकाळ बागेत जमणाऱ्या त्या पेन्शनरांनी माझं डोकंच उठवलं बघ. ते मेले पेन्शनर पेपर काय वाचतात, चर्चा काय करतात. तू आपली पिसं साफ कर. ए तुला सांगू का? काय गो? सद्दाम हुसेन, तेलगळती, स्कड मिसाईल हे झालं त्या पेन्शनरांचं बोलून. आणि आता युद्ध संपलं की ते वाळिंबे लेखक पिसवाळिंबे हो त्यावर नवीन पुस्तक लिहून या पेन्शनरांच्या हातात देणार. आणि माझगावकर प्रकाश हो ते आहेतच पुस्तक प्रसिद्ध करायला. त्यांचा व्यवसाय होतो, पण इथं आमचं डोकं फुटतं. हो ना. काय गो? हा, महाराष्ट्र शासन पुणे मुंबई दुहेरी मार्ग काढणार आहेत ना घाटातून? हो ऐकलं बी असं. जाऊ दे ग, आपल्याला काय त्याचं. आपण थोडंच गाडीतून जाणार आहोत त्या घाटातून. चला ग चला, आपापले विंग साफ करा बघू. हो चला चला. ए चला ना ग, किती उशीर झाला. हो ना, चल. परत काही नाहीच वाटतं. तरीच तुझे पंख मिटत नाहीयेत. हो ए चला ग चला 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 चला. कथा सरांचे 18 कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. कथासंग्रहात रूपांतरही झाले. या कथांचे विषय काळाबरोबर बदलत गेले. यात तो आणि तिच्या कथा फारशा नाही. विषयांच्या मधलं वैविध्य बघा. सहकारी कारखाने, भारतीय समाजात स्त्रीचं सेकंडरी सिटीझनचं स्थान, यंत्रमानव, सिलिकॉन व्हॅली, स्पेस सेंटर, अवकाशयान, CCI, फाउंड्री, इंडस्ट्री, काही फॅन्टसीच्या अंगाने जाणाऱ्या कथा, RBI, स्कॅम, कुस्तीगीर, शाळा, कॉलेज, निवडणुका, राजकीय कुरघोडी, ब्रिटिश क्रिकेट टीम, परदेशात स्थायिक झालेली भारतीय मुलं, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, वेगवेगळे इझम्स, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, वंश सातत्यासाठी मरण पत्करणारी सुरमईची मादी. किती वेगवेगळे विषय आणि आशय आणि त्यांची वेगवेगळ्या वाटेने होणारी परिणती. कथेमधल्या पात्रांचीही विविधता पहा. मेजर गुरुबक्ष बात्रा थर्ड जेम्स बॉन्ड, नयन देशमुख, हंबीरराव, ज्ञानू सुताराचा लहू, शामराव, दर्जित सिंग, लेडी माधवी, व्हाईस प्रिन्सिपल रणशिंगे, चित्रगुप्त, नंदन, रशीद, बशीर, लखन, एन वासुदेवन, तोलानी, कांतीलाल, नूरखान,
शिवदासानी, इंजिनियर भार्गव, शिवाय जानकी, केशर, रोजी, मेनन, पेगी, मिली. एवढंच नाही तर वाघीण, किंग कोब्रा आणि अस्वर, फॉरेस्ट ऑफिसर्स असे अनेक नायक आणि नायिका. आणि या कथा घडतात कुठं? तर ताहिती, टेक्सास, फ्लोरिडा, आटपाडी, अनेगाव, सेंट ऑगस्टिन, बार्बाडोस, कोकण, गणेशपट्टी अशा ठिकाणी. अशी जगभर पसरलेली स्थळ आणि एवढा मोठा परिसर. जॅकपॉट या त्यांच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचा बनहट्टी पुरस्कार सुद्धा मिळाला. त्यांच्या पुस्तकांची ही निरनिराळी प्रकाशनं पहा. सुयोग, अजब, गिरिराज, सुशील, रविराज, चिरंजीव, ज्ञानदत्त, विश्वकर्मा, श्री विशाखा, आपल्या इथलं बेळगावचं नवसाहित्य, अस्मिता, कॉन्टिनेंटल, मौज, भारत बुक हाऊस, त्रिदल प्रकाशन आणि अनेक. सरांच्या कथा साहित्याचा पिसारा अतिशय आकर्षक आणि रंगीबेरंगी. सरांचं वाचन अफाट होतं. सरांचे आवडते लेखक कोण? तर पुभा भावे, गोनी दांडेकर, नासम इनामदार, व्यंकटेश माडगुळकर म्हणजे बंका, त्यांना एक पुस्तकही त्यांनी अर्पण केलेलं आहे. अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ, नेमाडे, गोनी दांडेकर, शंकर पाटील, दमा मिराजदार, आचार्य अत्रे, फादर दिब्रिटो, राजन खान, रणजित देसाई, मेघना पेठे, उमा कुलकर्णी, मारुती चितमपल्ली, शशी भागवत असे अनेक. सरांचं इंग्लिश वाचन हे अतिशय उत्कृष्ट आणि चौफेर होतं. पेरी मेसन, जेम्स हॅडली चेस, अर्ल स्टॅनले गार्डनर, पर्ल बक, मार्जोरी रोलिंग्स, पी.जी. वुडहाऊस, अर्नेस्ट हेमिंग्वे, एडगर ॲलन पो, ओ हेनरी, थॉमस हार्डी, सॉमरसेट मॉम आणि अनेक. सरांचा आवाज अत्यंत दाणेदार होता, स्वच्छ. सांगायची, कथन करायची एक कला त्यांच्याकडे होती. हे सगळं वाचन, अफाट वाचन करत असताना सरांच्या मनामध्ये काही प्रसंग असे जे कोंदणासारखे बसले, ते कधीतरी वर्णन करून आपल्या मुलांच्या पुढे, आमच्यासारख्या स्नेहांच्या पुढे सांगत असत. त्यातला ॲलेक्स हॅलेची रूट्स ही कादंबरी, त्याचा शेवट सरांना अतिशय भावत असे. स्वतःचा जो पूर्वज आहे, जो आफ्रिकेमधनं गुलाम म्हणून पकडून आणलेला अमेरिकेमध्ये, त्याचे अनेक पिढ्या त्याच्या गेल्या. आणि हा लेखक आपला मूळ शोधत आफ्रिकेला आलेला आहे. आणि ते गाव त्याला तिथे डोंगरावरनं खाली दिसतंय, आड्डा झोपड्यांचं, त्याच्यातनं धूर येतोय. त्याला असं वाटतं हे असं गाव कुठेही जगाच्या पाठीवर नाही आहे. यातला अन्नाचा जो वास आहे तसा सुवास जगामध्ये कुठेही येत नाही. इथलं गोड पाणी त्याला तुलना नाही. इथल्या वृक्षांना जशी छाया शीतल आहे तशी कुठेही जगात नाही. हा प्रसंग सर फार रंगवून सांगत असत, तो विसरणं शक्य नाही. दुसरा सरांचा आवडता असा प्रसंग होता की ओल्ड मॅन अँड द सी याच्यामधला तो जिगरबाज असा सँटियागो मच्छीमार, वय झालं आहे आता त्याचं, परंतु तो मासे पकडायला गेला आहे आणि त्याच्या जाळ्यामध्ये अतिशय शक्तिवान तरुण असा मासा सापडतो. आता कोणाची शक्ती जास्त अशी स्पर्धा एकमेकांची. तो सँटियागो म्हणतो की मी काही झालं तरी, माझं वय झालं तरी याला सोडणार नाही, मी मरेन एक वेळ, पण याची जिद्दीने मी याला किनाऱ्यावर आणेन. तो स्वतःला म्हणतोय, सँटियागो स्वतःला म्हणतोय, इट डज नॉट मॅटर इफ यू आर डिस्ट्रॉईड, यू शॅल नॉट बी डिफिटेड. स्वाभिमान जपण्यासाठी सर्वनाश झाला तरी चालेल, पण तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केलीच पाहिजे. सर हे प्रसंग अतिशय उत्कृष्ट सांगत असत. आपल्याला आठवण होत असेल त्याची. सरांचा आवाज खूप गोड असा, ऐकत राहावा असा असायचा आणि असे प्रसंग सांगताना तो भावनेमध्ये भिजायचा सुद्धा. कादंबरी सरांच्या स्वतंत्र 15 प्रकाशित कादंबऱ्या आहेत. वाटचाल, कापुराच्या वाती, राम, उजळल्या दिशा, 2 मुठी तांदूळ, ज्येष्ठ, अरण्यकांड, तूच मांडीसी तूच मोडीसी इत्यादी. त्यांच्या 9 रूपांतरित कादंबऱ्या पाहतात. द्वंद्व, फिनिक्स, डाव मांडुनी, कठपुतळी आणि इत्यादी. लेखनामध्ये कादंबरी हा आकृतिबंध सरांना विशेष आवडायचा. सरांनी आपल्या कादंबऱ्यांमध्ये कोणकोणते वेगळे आशय मांडले? निसर्ग आणि मानव नातेसंबंध, प्राणी विश्वातील अपरिचित चढाव,
जंगलातला तीव्र जीवन संघर्ष, जातीच्या पलीकडे असलेली माणुसकी आणि मनुष्य मृत्यू, मग तो व्यक्तीचा असो वा प्राण्याचा वा निसर्गाचा, दुष्काळ, दारिद्र्य आणि कष्ट, फक्त कष्टच. जातीयता न मानता कोणत्याही स्त्रीचं बाळंतपण करून मनुष्य धर्म पाळणारी नमू, लहानपणापासून अनुभवलेला सह्याद्रीचा निसर्ग, अगुंबे, विंध्य, सातपुडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यातली जंगलं, शिक्षण क्षेत्र, स्त्रीची विविध दुःख, महाभारतातील कथा एका नव्या दृष्टिकोनात, कधी गूढ, कधी नर्म विनोद, कधी वर्णनात्मक आणि आकर्षक संवादाने सरांच्या कादंबऱ्या नटल्या आहेत. द्वारका विनाश. द्वारका विनाश ही सरांची शेवटची कादंबरी. या वेळेला सरांचं वय 85च्या दरम्यान वगैरे असं होतं. ही कादंबरी इन मेकिंग. अनेक वेळेला ही आणि 2 कादंबऱ्या आम्हाला प्रत्यक्ष सरांच्या अभ्यासाचा, सरांच्या वागण्याचा अनुभव आम्हाला घेता आला प्रत्यक्ष. आम्ही नशीबवान आहोत. द्वारका विनाश ही कादंबरी एकदा लिहायची ठरवल्यानंतर सर द्वारकामय झाले. त्यांनी संपूर्ण द्वारकेविषयी जे जे काय होतं त्याचा पूर्ण अभ्यास केला. अभ्यास मग तो वेगवेगळ्या मार्गाने असेल. कधी कोणाला प्रत्यक्ष विचारून असेल, कधी आधुनिक साधनं वापरून असेल, कधी पुस्तकात एन्सायक्लोपीडिया असतील, गॅझेटियर्स असतील त्याच्यामधून. द्वारका विनाशी सरांची कादंबरी काय सांगते? कृष्णचरित्र आपल्याला सगळ्यांनाच माहिती. कौरव पांडव युद्धानंतर द्वारकेची वाताहत झाली. पण सरांनी हे का एवढंच मांडलं का? नाही. तर इतिहासाने अनेक वेळा सिद्ध केलेलं सत्य सरांनी या कादंबरीमध्ये मांडलं. जगातल्या कुठल्याही साम्राज्य निर्मिती मागे एक सूत्र असतं. ते साम्राज्य निर्माण करणाऱ्याच्या मनामध्ये एक धगधगती महत्वाकांक्षा असते, जशी शिवरायांच्या मनामध्ये होती तशी. पुढे मग ते साम्राज्य वाढतं, पण पुढे ते लयालाही जातं. त्यातली कारणं अनेक असतील त्याची. पुढील पिढी आळशी असेल, पराक्रमी नसेल, भोग विलास, व्यसनाधीनता किंवा दूरदृष्टीचा अभाव, अशी अनेक साम्राज्य इतिहासामध्ये आपल्याला लयाला गेलेली दिसतात. बायझँटाईन एम्पायर आहे, ग्रीक, रोमन एम्पायर्स, मुघल साम्राज्य, मराठेरी असं कितीतरी अशी. ती पदे नित्य फिरवली येते. टाईम अँड टाईम अगेन असंच घडतं की अशी साम्राज्य उदयाला येतात आणि अशी लयाला जातात. द्वारकेच्या साम्राज्याची तर भूमी सुद्धा नष्ट झाली. यदुकुळाचं यादवी युग, ज्याचा पायाच खचला ते टिकणारच नाही इतिहासामध्ये, ते खचणारच. या विचारावर आधारलेली सरांची कादंबरी, वेगळ्या दृष्टिकोनात मांडलेली द्वारका विनाश. त्याच्यामधला काही भाग. रथ खडखडत कच्च्या वाटेवरून दौडत होता. कुरुक्षेत्र ते हस्तिनापूर, हस्तिनापूर ते द्वारका हे 450 कोस अंतर. वाटेत रथ मोडला, कणा मोडला, चाक निसटलं तर संपलंच सारं. कुरुक्षेत्री झालेलं 18 दिवसांचं युद्ध आता मागं पडलं होतं. हे धर्मयुद्ध होतं. खरं तर सारथ्यावर वार करायचा नसतो, पण या युद्धात रथांप्रमाणे सारथ्यांचाही वध झालाच होता. सारथी दारुक वाचला हे केवळ सुदैव. बाण, शक्ती, शस्त्र, अस्त्र या सर्वातून तो इडा देवतेच्या कृपेने वाचला होता. रस्ता नीट होता म्हणून दारुकानं रथ चालवता चालवता मान वळवून मागं पाहिलं. सात्यकी त्याच्या दुःखात सूर होता. कृष्ण सखा कसल्या तरी विचारात होता. या दोघांना घरातल्यांच्या बाहेरच्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची होती. कृष्णा, तुला काय म्हणायचंय ते माझ्या ध्यानात येत नाही. हेच होतं मित्रा, हेच होतं की राजा वृद्ध निर्बल होतो, युवराज उदासीन होतो. जेव्हा कुणा एकाच्या हातात सत्ता एकवटते तेव्हा असेच निर्णय घेतले जातात. म्हणजे जनसत्ता, लोकसत्ता, लोकेच्छा सर्व विसरलं जातं. असं होऊ नये म्हणून राजावरही अंकुश ठेवावा लागतो. त्यातला एक अंकुश म्हणजे पौरजन. मी सुधर्मा सभेत त्यात पौरजनांना जमून माझा मनोदय मांडला होता का? मी पौरजनांची संमती घेतली होती का? अमात्यांची संमती घेतली होती का? मी यदुवीर रणक्षेत्री पाठवले, त्यातून जगून वाचून किती परतले.
कृतमर्वा, तू, सात्यकी, मी आणि सारथी दारू. तिकडे उरले फक्त 5 पांडव आणि तो शापित अश्वत्थामा. द्वारकेत आपण पोचलो म्हणजे हे प्रश्नोपनिषद माझ्या समोर उभं राहणार आहे आणि या प्रश्नांचं उत्तरदायित्व माझ्या एकट्यावरच आहे का? कृष्ण महाराज, कापले गेले ते यादववीर कोणाचे तरी पती होते, पुत्र होते, पिता होते, बंधू होते. भरलेली घरं मागे सोडून ते युद्धभूमीकडे गेले आणि तिथेच पडून राहिले. ते आता कोणालाही दिसणार नाही. माझा एकही पुत्र त्यात नव्हता. सात्यकी, तुझे मात्र सर्वच्या सर्व पुत्र मारले गेले. या पुत्रांच्या मातेला मी काय सांगणार आहे? कोणत्या शब्दाने मी तिचं सांत्वन करणार आहे? कृष्ण शहारला. गांधारीच्या शब्दांचा त्याला आठव झाला. तिचा एक एक तप्त शब्द खिळ्यासारखा त्याच्या मनपटलावर ठोकला गेला होता. तुला युद्ध हवं होतं कृष्णा, तुला युद्धच हवं होतं. तुला सांग नको होतं. माझे मूर्ख पुत्र तुझ्या कुटिलगिरीला बळी पडले. तू त्यांना चेतवलंस. तुम्हाला पार्थाच्या मोठवानाने किंवा भीमाच्या गदा प्रहाराने मरण येऊ नये असं वाटत असेल तर साम स्वीकारा, युद्ध टाळा, कारण तुमचा पराभव अटळ आहे असं म्हणत तू त्यांना युद्धाकडे खेचलंस कृष्णा. होय, मला युद्धच हवं होतं. कौरवानी पांडवांना पृथ्वीवर कुठेही शांतपणे जगू दिलं नसतं. पराक्रमी पांडवांनी ओसाड मरुभूमीवरील साम्राज्य उभवलं असतं आणि कौरवांना ते सहन झालं नसतं. खांडव वनात निर्माण केलेलं इंद्रप्रस्थ तरी त्यांना कुठे सहन झालं होतं? ही गोष्ट खरी आहे की पृथ्वीवर पापांचा भार वाढला होता, अनृत माजलं होतं, द्वेष आणि मत्सर टोकाला गेला होता. पण नीती आणि सत्य यांचा विजय व्हावा म्हणून यादवांना त्यात गुंतून पडायचं काय कारण होतं? द्वारकेमध्ये कृष्णाच्या पित्याच्या वसुदेवाच्या महालात कृष्ण वसुदेव देवकी यांचा संवाद. हस्तिनापुराहून कधी आला? अगोदर गळती कशी मिळाली? चौघड्याचा नाद आला नाही म्हणून विचारलं. हस्तिनापुरी सर्व कुशलमंगल आहे ना? तिकडे समेट झाला ना? तुझी शिष्टाई सफल झाली ना? अन्या, तुम्हाला सगळं कसं कळलं नाही? देवडी चौघड कसा नाही वाचला? का आम्हाला काय ऐकवला नाही? रुक्मिणी केवढी वाट पाहत होती आणि काल बोलायला तुला दुसरा विषय नव्हता म्हणला. महाराज, माते, वृत्त अतिशय कटू आहे, कठोर आहे. म्हणजे हस्तिनापुरात काहीही कुशल मंगल उरलेलं नाही. काय? सर्वच्या सर्व अमंगल वृत्त आहे. हस्तिनापूर दुःखाच्या शोकाच्या सागरात बुडून गेलंय. कृष्णा, नेमकं काय झालं? कौरवांनी तुझं ऐकलं नाही का? नाही, सुईच्या आग्रहानं भेदला जाईल एवढा मृत्यू नाही द्यायला सुयोधनानं नकार दिला. तिथे युद्ध हा एकच पर्याय उरला. मुळात धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर हे कोण? त्यांचा पिता कोण होता? धीवरराज दाशराजाची म्हणजे एका मच्छीमाराची कन्या मत्स्यगंधा. तिला पराशर ऋषींपासून झालेला पुत्र म्हणजे व्यास. या व्यासांपासून झालेली मुलं म्हणजे धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर. खरं तर हे धीवर पुत्र, पण तरीही धृतराष्ट्र गांधारीचे पुत्र कौरव स्वतःला क्षत्रिय मानत, पण विदुर हा मात्र दासी पुत्र. पांडव हे पांडुपुत्र नव्हे, त्यांचे पिते अज्ञात राहिले, पण कौरव पांडवांना क्षत्रिय मानत नसत. देवी, जात कशी ठरवायची? पित्यावरून, मातेवरून, की कधी बीजावरून तर कधी क्षेत्रावरून? उत्तर हाती येतं ते असं की माणूस आपल्याला सोयीस्कर असेल तो न्याय वापरून मोकळा होतो. जातीवर माणसाची पात्रता ठरते का? खरं तर ती गुण आणि कर्म यानुसार ठरवायला हवी. जातीचीच संकल्पना जिथे स्पष्ट नाही तिथे उपजात, पोटजात यांचं काय? जातीवरून हीनत्व श्रेष्ठत्व ठरवणं हा अनेक पिढ्यांचा प्रमाद आहे आणि तो वाढतच चालला. हे कधीतरी मला बोलायचंच होतं का? उभय पक्षांकडून धर्मयुद्धाचे नियम मोडले गेले. नियम अगोदर कोणी मोडला, जास्त वेळेला अधर्मयुद्ध कोणी केलं, नियमानुसार युद्ध झालं असतं तर त्यात कोणाचा फायदा झाला असता या चर्चेचा उपयोग काही नाही का? असं कसं म्हणतोस माधव? त्यातूनच माणूस धडा घेतो, शिकतो ना. युद्धाची एक नशा असते
अशी नशा द्यूतातही असते. पूर्ण खंक होई तो माणूस द्यूतातून युद्धात माघार घेत नाही. पुढे काय माधवा, पुढे काय? पांडवांपुढे अनेक प्रश्न असतील. नव्याने राज्य उभं करायचं आहे, राज्याभिषेक व्हायला हवा. माझ्या दृष्टीने हा विषय संपला. प्रश्न पांडवांच्या राज्याभिषेकाशी मला कर्तव्य नाही. त्यात मला गुंतायचंही नाही. जे घडलं ते विसरायला मला खूप प्रयास पडणार आहे. आणि माझ्या पुरतच म्हणायचं तर पांडव आता माझ्या आयुष्याचा भाग नाही. त्यात मला आज्ञा असावी. संथपणे पावलं टाकत जाणाऱ्या पाठमोऱ्या कृष्णाकडे वसुदेव देवकी खिन्नपणे पाहत राहिली. सरांचं जाती व्यवस्थेवरचं भाष्य आपल्याला अपील झालं असेल कदाचित. सौ आशा अनंत मनोहर, बेळगावच्या आशा वहिनी, आशाताई, सरांच्या आशा. आशा वहिनींशिवाय सर अपुरे होते. वहिनींच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय सरांनी कोणतीही गोष्ट केली नाही किंवा ठरवली. दोघांचंही नातं मात्र अगदी मुरलेल्या मुरांब्यासारखं होतं. पण स्वभाव मात्र दोन टोकाचे. सर तसे मितभाषी आणि वहिनींना बारीक सारीक गोष्ट सांगितल्याशिवाय चैन पडायचं. सर मोजक्या मैत्रीमध्ये रंगणारे, गप्पामध्ये रंगणारे, तर वहिनींचं अख्खं बेळगाव म्हणजे बेळगावशी म्हणजे हिंदवाडी महिला मंडळ, आपलं मंथन, शारदोत्सव समिती, जय भवानी सोसायटी असे अनेक संस्थांची आणि व्यक्तींची वहिनींचं अतिशय मैत्र होतं. सर तसे बैठे स्वभावाने, पण वहिनींच्या निरीक्षणातून मात्र सरांना सगळ्या बेळगावच्या घडामोडी करायच्या. वहिनींविषयी थोडंसं सांगावं असं वाटतं. वहिनींची भावंड वहिनींना दादा म्हणायचे. कारण घरातली दादाची, मोठ्या भावाची जी भूमिका होती ती वहिनीने वठवलेली. अतिशय कर्तृत्व त्यांच्या अंगामध्ये होतं. वहिनी घरामधलं सगळं तर स्वतः करत असत. आल्या गेल्याचं, साहित्यिकाची उमस, त्यांचे सरांची होणारे लिहिण्याची बैठक, ती न मोडण्याची घेतलेली काळजी वगैरे हे सर्व वहिनी आनंदाने सांभाळायच्या. प्रत्येकाच्या हातावर काहीतरी थोडंसं पडावं हे सुद्धा त्यांना वाटत असे आणि ते फार गोड असे. वहिनी उत्तम वाचक. सरांच्या घरची सगळी लायब्ररी त्यांची वाचून झालेली. नुसतं डोळ्याखाल्लं नव्हे, चिकित्सक नजरेने केलेलं वाचन. म्हणजे त्यामुळे साहित्य जगतातली चांगल्या आणि वाईटाची जाण वहिनींना आलेली. लायब्ररीमध्ये आणलेली पुस्तकं, सरांच्याकडे परीक्षणाला आलेली पुस्तकं सुद्धा वहिनींची नीट वाचून आणि वहिनींचं काहीतरी त्याच्यावर म्हणणं असेल. सरांचं आजचं ताजं जे लिहून झालेलं असे ते गरम असतानाच वहिनींच्या हातात पडत असत आणि वहिनी त्याच्यावर परखडपणे आपलं रिपोर्टिंग करत असत आणि सरांना ते पटत असे. कदाचित वाद घालत असतील, पण सरांना ते पटत असे. अशा या वहिनी. या दोघांच्या नात्यासंबंधी सहज बोलताना सरांची धाकटी मोठी मुलगी जाई उर्फ मृणाल भावे हिच्याशी मी बोलत होते. त्यावेळेला तिने एक छानशी या दोघांच्या नात्यावर, जीवनावरची एक छोटी कथा सांगितली. ससा आणि कासवाची कथा आपल्याला सगळ्यांनाच माहिती. म्हणजे स्लो अँड स्टेडी विन्स द रेस असं आपण त्यातलं मग तिचा अर्थ त्यातला काढतो आपण त्यातला. सर 10-12 वर्ष कोकणामध्ये सर्व्हिस करून नंतर मग बेळगावला आले. बेळगावला ते स्थिरावले. नवीन कॉलेजमध्ये शिकवणं असे, चॅलेंज घेऊन शिकवणं असे, लोकप्रिय प्रोफेसर म्हणून ते प्रसिद्ध झाले. त्याच वेळेला त्यांचा लिखाणाचा धडाका चालू होता. कित्येक कथासंग्रह, कित्येक कादंबऱ्या याच्यामध्ये सर घोडदौड करत होते असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे पुस्तकं, प्रकाशन वगैरे सर वेगळ्याच विश्वामध्ये होते त्यावेळेला. म्हणजे सह्यासारखी त्यांची दौड चालू होती. आणि त्याच वेळेला मुलांची चांगल्यापैकी शिक्षण, मुलांना चांगलं माणूस म्हणून घडवणं हे सुद्धा सरांचं सुरू होतं. खरोखरच ती चांगली माणूस म्हणून घडलेली आहेत असं अभिमानाने आम्ही म्हणू शकतो. वहिनी सर आल्यानंतर काही काळा नाही इथे बेळगावात दाखल झाल्या. त्यामुळे ससा कासवाच्या गोष्टीमध्ये वहिनी कासव ठरली. पण कासवाने आपली प्रगती थांबवली नाही बरं का. नोकरी सोडून जरी त्या इथे आल्या आणि इथे त्यांनी नोकरी केली नाही,
तरी पूर्वी राहिलेली आपली इच्छा आपल्याला BA व्हायचंय. धाकट्या मुलीच्या शिक्षणाबरोबर वहिनीने BA केलं, त्याच्यानंतर हिस्ट्री घेऊन MA केलंय. काही जरूर नव्हती खरं म्हणजे, पण ज्ञानाची अर्ज जी वहिनीना होती ना ती ह्याच्यात कळली. शिवाय मी मगाशी ज्या 4 संस्था म्हटलं, मंथन वगैरे, या संस्थांचा सगळा कारभार वहिनीला अगदी आपल्या संसारासारखाच वाटायचा. त्यामुळे त्याचं कार्य अगदी प्रामाणिकपणे केलेलं अशा या बहिणी. ही आता गोष्ट ससा कासवाची अशी. ससा पुढे दौडत चाललाय, कासव मागणं येत आहे. कासवाचं सशाच्या दौडीकडे लक्ष आहे. जात आहे ना व्यवस्थित कासव. गोष्ट थोडीशी वेगळी इथे होते. ससाही मागे वळून मध्येच बघतोय कासवाकडे. कासव आपल्या मागे येत आहे ना, काही त्याला अडचण वगैरे नाहीये ना, असं बघतोय कासवाकडे. कासव येते, ससा धावतोय. मग काही काळानंतर लक्षात असं येतं सशाच्या की अरे वय झालं, कधी सशाची पाठ दुखावली असेल. कासवाच्या लक्षात येते की अरे कासवाच्या पायात कुठेतरी काटा पण बोचला असेल पळता पळता. दोघांचंही ही शर्यत संपून एकत्र पावलं टाकणं होतं आणि मग एकमेकांना सांभाळत, एकमेकांना आधार देत शेवटपर्यंत ते जातात. दोघेही शर्यत जिंकतात. वहिनी गेल्या त्यावेळेला सरांचं एकच वाक्य होतं, वेलीवरून फूल गळून पडावं तशी ती गेली. सरांना निसर्गाचं प्रचंड आकर्षण होतं. म्हणजे मगाशी राब ही कादंबरी आपण बघितली, त्याच्यामधला सह्याद्री मधला निसर्ग ते जगभर फिरले. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, तिथल्या जंगलांची त्यांनी पाहणी केली. चिकित्सक लेखकाच्या दृष्टीने अगुंबईचं जंगल हा त्यांच्या कादंबरीचा विषय ठरला. वेगळा विषय हा, अरण्याचा विषय. मग सरांनी या विषयावर अनेक जणांशी चर्चा केली, म्हणजे पक्षी प्राणी याच्यामधले एक्सपर्ट जे होते त्यांच्याशी. मग प्रोफेसर मराठे आणि त्या विलास देशपांडे त्यांचे मित्र त्यांना घेऊन अगुंबईला गेले. अगुंबईला तिथे ते राहिले. तिथे फॉरेस्ट ऑफिसर भेटल्यानंतर त्यांच्याकडनं काही म्हणजे जंगल निरीक्षण, जंगल वाचन कसं करावं हे सर शिकले. लाखो बेडकांचं मायग्रेशन, याचं किंग कोब्राचं वसतिस्थान कसं असतं, कसा तो निसर्ग, कसा अफाट पाऊस, तिथल्या माणसांची वृत्ती, याचं लेखकाच्या नजरेनं सरांनी खूप निरीक्षण केलं. आणि मग त्यांच्या मनामध्ये कादंबरी निर्माण झाली, अरण्यकांड. ही कादंबरीचा विषय एकदा सरांनी ठरवल्यावरती त्यांच्या अंगात भिनत असते. म्हणजे झोपताना, लिहिताना, उठताना, बसताना अरण्यकांड. आणि त्यांचा जो नायक आहे तो किंग कोब्रा. तो किंग कोब्रा म्हणजे फक्त किंग कोब्राच, दुसरा विषय. ज्या वेळेलाही सरांचं वय कमी नव्हतं, पण दिवसाचे 7 ते 8 तास लिहिणं आणि तेवढंच वाचणं सरांचं व्हायचं. मग सरांनी या कादंबरीचा मोठा पट मांडला. त्याच्यामध्ये मुत्तया, राचया सारखे आदिवासी जे जंगलावर जगतात आणि जंगल लुटतातही. त्याचप्रमाणे कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, लोबो, रेंजर, गार्डकुट्टी, मणी सारखे प्रामाणिक अधिकारी, माणूस आणि निसर्ग हा संघर्ष. आणि कादंबरीचा हिरो कोण आहे तर सैतान नावाचा किंग कोब्रा. किंग कोब्रा, अरण्यकांड, अगुंबईचं अस्वली तटकन उठली आणि गुहेबाहेर पडली. तिने बघून ठेवलेल्या त्या भूछत्रांकडे ती निघाली. मुठ्ठयाच्या ती अंगावर गेली, पण वारा उलटा असल्यामुळे तिला त्यांचा पत्ता लागला नाही. झाडाझुडपात अस्वली जात राहिली. मुठ्ठया तिचा कानोसा घेत होती. ती आता बांबूच्या बेटापलीकडे पोचले असा त्याला अंदाज आल्याबरोबर तो जाळी बाहेर आला. मग पोता उचलून तो अस्वलीच्या गुहेकडे आला. पुन्हा एकदा नीट कानोसा घेतला. गुहेच्या तोंडावरचं झुडूप बाजूला सारून तो आत शिरला. गुहेत सपाट खडकावर बसलेली अस्वलीची 2 पिलं त्याला दिसली. पिलू स्वभावाने भांडकुदळ, क्रूर असणार असा तर्क करत तो म्हटला, लढिले मग धोड दिली लिंग. या गरीब वाटणाऱ्या पिलाकडे वळला. एका झेपेत त्यानं त्या पिलाला पकडलं. अरे थांब, ओसडीच्या तुला बांधतो बघ. मग दुसऱ्या पिलाकडे वळला आणि
खालच्या पृष्ठभागात त्यांनी 4 लाथा घातल्या. त्याच्या तोंडाला मुसक्या बांधत असताना पिलानं त्याला चांगलं ओरबाडलं. तो ओरडत असताना त्याच्या पाठीत चांगले रट्टे घातले. वर्दिनी आता सुमनी रा असं म्हणत त्यानं पिलांचे हातपाय मारले आणि ते बोचकं पोत्यात टाकलं आणि मुथय्या झपाट्यानं बाहेर पडला. दुर्गाप्पाने मुथय्याला गडबडीने हातात पोतं आणि दोऱ्या घेऊन जाताना पाहिलं होतं. तो बायकोला म्हणाला, नोड नोड. आणि मुथय्याप्पा त्या मागावर गेलेला दिसतो. या काही नाही तरी पोतं काढले आणि टोपलीभर आळंब्या मिळतील. मी त्याला परस्पर गाठतो वाटेत. मग रट्टीकट रट्टीकट. अस्वली सगळीकडे. खाण्यासाठी एकही आळंबी दुर्गप्पाने शिल्लकच ठेवली नव्हती. अस्वली मग दुर्मुखलेला चेहरा करून आपल्या पंजानी पोट खाजवत आमच्या 2 पायावर उभी राहिली. मग ती गुहेकडे वळली. ती अर्ध्या वाटेवर आली आणि तिला तिच्या पोरांचं किकाटणं स्पष्ट ऐकू आलं. तिने पिलांचा आवाज ओळखला आणि लगेच ती दरवाजावर धावत निघाली. पर्यंत मोठ्या बांबूच्या बेटाकडून सपाट्याने निघाला होता. त्यातलं एक पिल्लू सारखं वळवळत होतं. एकदा जंगल गाठला की तासाभरात तो अभुंग्याला पोहोचणार होता. याकूब दरवेशाच्या स्वाधीन पोचकं केलं की रोका खिशात टाकून तो मोकळा होणार होता. 500 रुपये मागून बघायचे. पिला मागे 100 रुपये तरी नक्की सुटले असते. त्याला पाडलेल्या भोकातून पिलाचा पाय बाहेर आला. पिलाने पाय काढून याला ओरबाडण्याचा प्रयत्न केला. पाठीला अचानक पिलाच्या पायाचा स्पर्श झाल्याबरोबर मुथय्या एवढा दचकला की पोत थपकन खाली पडलं. अय्यो, इथे नाही तो. सैतानाच्या पिलाजवळ गवतात पडला होता. पिलांचं पोतं त्याच्या शेतीवर लागलं. संताप. सैतानाच्या डोक्यात संतापाची लाट आली आणि त्याचं गुंडाळ सर सर उलगडू लागलं. सैतानानं आपला मस्तक 4 फूट उंच केलं. मुथय्या शिव्या घालत. त्याला सैतानाचा फुटकार ऐकू आला. तो राहिला. अय्यो देवरे, राजनाग. त्याचा उजवा हात कमरेकडे पोहोचला पण राजनाग सैतानाचं भारी वजन मुथय्याच्या छातीवर आदळलं. सैतानाने आपले इशदंत मुथय्याच्या मानेत कचकन खुपसले आणि मग आपलं मोठ्या रंगाचं विष त्याच्या शरीरात. त्याचा पहिला थेंब रक्तात घेतला. मुथय्या मरण पावला. हातकन खाली आपटला. सैतान सर सर मोठ्या दाब बंगल्याच्या त्याच्या सर सर. अस्वली झुडपांवरून उड्या मारत दगडगोट्यांची परवा न करता सुसाट धावत. तिने गुहा गाठली होती. मग तिने खोल श्वास घेतले. निराश होऊन दुःखानं संतापानं तिने गळा काढला. ती माणसाप्रमाणे रडू बिळू लागली. मग आवेगाने ती बाहेर आली. दिशा बदलून पिलांचा शोध घेऊ लागली. मधून मधून थांबून तिने जोराचा श्वास घेत होती. कान काढून आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होती आणि पिलांचा तिला गाठोडं दिसलं. तिने नख्यांचा वापर करून पोतं टारा टारा फाडलं आणि आतून पिलांची मुटकुळी पाहिली. तिने दातांचा आणि नख्यांचा उपयोग करून दोऱ्यात चावून टाकल्या आणि पिलांना मोकळं केलं. मग तिला मरून पडलेला मुथय्या दिसला. तिने बेभान संतापानं नख्याने मुथय्याला ओरबाडलं. 10 ठिकाणी फाडलं. अस्वली पिलांना घेऊन गुहेकडे गेली तेव्हा मुथय्याचा चेहरा ओळख पडल्या पलीकडचा झाला. चित्रदुर्गच्या नायकला त्याच्या नेमबाजीबद्दल अहंकार होता. तिला एका बाजूला घेऊन त्याने हळूच विचारलं, आवाग नागाबद्दल काय म्हणत होता तुम्ही? नाग? हा नागल्ला राजनाग. अंद्र खूप मोठा नाग ना. नायक साहेब किंग कोब्रा म्हणतात त्याला. हौदो हौदो, मी ऐकलंय किंग कोब्रा बद्दल. मी बरे केळी मी पाहिलंय त्याला. अहो नुसतं पाहिलं त्याच्याकडे तरी घाम फुटतो माणसाला. हा राजनाग तर 17-18 फूट लांब आहे. त्याला मारायचंय म्हणता तुम्ही? राईट. ऑफिशियली आता चोरटेपणाला. कारण परमिशन घेत बसलं तर मी ती हातात पडेपर्यंत मी रिटायर
उद्धार झालेला असेल. नायक कुट्टी आणि दुर्गप्पा यांनी किंग कोब्राचा वावर असलेला जंगलाचा औरस भाग नीट विंचरून काढायचं असं ठरवलं. सैतान करवंदीच्या जाळीजवळ असलेल्या दाट उंच गवतात दडला होता. ऑक्टोबरमधल्या कडक उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याला सकाळी उन्हात तापली करावं लागत होतं. आज आभाळात फळं होतं, उन्ह सौम्य होतं. त्याला भूकही लागली होती. उंदराच्या मागावर एखादा थांबण येईल अशा हिशोबाने सैतान बराच वेळ गवतात दडी मारून बसला. संध्याकाळी सैतान गवतातून बाहेर पडला. त्यानं पांढरट विष्ठा टाकली आणि तो पाणी पिण्यासाठी पाणवठ्याकडे गेला. तेव्हा त्याचे मारेकरी कारंजीच्या झाडाकडे गेले होते. पाणी पिऊन तो मोठ्या घराकडे निघाला. हा माणसाच्या घामाचा विशिष्ट दर्प आपली पाठ का घेतो याबद्दल सैतानाच्या मनात कुतूहल निर्माण झालं. या दर्पाचा शोध लावण्यासाठी तो उलटा फिरला. आता त्याचे शत्रू जेवण उरकण्यासाठी डाक बंगल्याकडे निघाले होते. 100 पावलावरून सैतानानं त्यांचा पाठलाग सुरू केला. सैतान वाट बदलून डाक बंगल्याकडे आला. उघड्या व्हरांड्याच्या बाजूने सळसळत त्यानं डाक बंगल्याला संडासाची खिडकी उघडी होती. भिंत दगडाची होती. सैतान शेपटीवर उभा राहिला. त्याचं मस्तक आता खिडकीपासून 4 फुटावर पोचलं. सरपटत सैतानानं खिडकीतून आत प्रवेश केला. उघड्या दारातून झोपायच्या खोलीत पलंगाखाली जाऊन कुठेच दिसत नाही राजनाग. ಎಲ್ಲೂ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಅದರ ಡ್ರೆಸ್ಸು ಸಿಗಲಿಲ್ಲ. मग जाऊया का डाक बंगल्यावर? नडी ನಡೀರಿ, ಆರಾಮ್ ಮಾಡೋಣ. नडी नडी. तासाभराने दोघे परतले तेव्हा झोपायच्या खोलीत आणि व्हरांड्यात नायक मरून पडलेले. सैतान सळसळत त्याच्या निवासस्थानाकडे निघाला. कृत्रिमता नसलेली भाषा किंवा कोणताही तत्वबोध त्याच्यातनं केलेला नाही, वैचारिकता दाखवलेली नाही, पण अस्सल संवेदना आणि भावना यांनी ओथंबलेले याच्यामधले लेख आहेत. मगाशी मी मेंच हा शब्द वापरला. त्या मेंच माणसांच्या प्रदेशात असा सरांचा एक उत्तम लेख आहे. खरं म्हणजे हा इथे वाचून दाखवायचा मला एवढा मोह होतोय, पण आपण तो वाचा, मुद्दाम वाचा. त्याच्यासारखी सुंदर भाषा आशय क्वचितच. त्याच्यामध्ये मेंच माणसं म्हणजे अत्रे, डॉन ब्रॅडमन, पेले, चर्चिल, जेन गुडाल, अब्राहम लिंकन, नाथ पै वाजपेयी अशा मेंच माणसांचा वेगळेपणा सांगताना आणि काळाच्या पटावर त्यांनी आपली नाममुद्रा कशी उठवली हे सांगताना सर म्हणतात की व्हॉट मेक्स इट टिक. या अथक परिश्रम हेच मेंचच्या यशाचं मुख्य कारण असेल का? आणि मग सर काही उदाहरणं देतात. 1980 मध्ये ऑलिम्पिक्समध्ये सुवर्ण पदक मिळवलेला सेबॅस्टियन को रोज 4 वर्ष लंडनच्या विशिष्ट रस्त्यावरून 20 किलोमीटर धावायचा. पाऊस असो, बर्फ असो, कडाक्याची थंडी असो, त्याच्या पावलांचा थाप थाप असा लयबद्ध आवाज रोज पहाटे लंडनवासी ऐकायचे आणि म्हणायचे, सेफ चालला बरं का आपल्या सरावासाठी. त्याचे एक उदाहरण. किंवा हर्डल विजेता किपचॉंग किनो पाठीवर हॅवेसॅक लावून तो पळायचा. सुवर्ण पदक जिंकल्यानंतर तो म्हणाला, मॅन आय डिड नॉट रन, आय फ्ल्यू. अशा मेन्स माणसांची इतकी उत्तम उत्तम उदाहरणं दिली जातात की आपल्याला सुद्धा स्फूर्ती होते असं काहीतरी करावं. याच्यामध्ये अनेक बाकीचे लेख पहा, सांगण्यासारखं बरंच काही. पुणे एकेकाळी, वेगळ्या वाटेवरची, मार्जोरीच्या गावी, ऑस्ट्रेलिया, हुकलेली पुस्तकं, जोगलांचे झाड असे उत्तम उत्तम लेख आहेत. आपल्या बेळगावच्या इंदिरा संत कवयित्री त्यांच्याविषयीच्या ललिता लेखात सर म्हणतात, दुःखाच्या वाळवंटात आपल्या पिलांना पोटाशी घेऊन एकटी उभी असलेली ही कवयित्री स्वतःच्या अनुभवांच्या, भावभावनांच्या लहानच्या चौकटीतून पतिविरहाच्या असीम झाकोळानं गडद होणाऱ्या आत्मभूतीच्या कवितांनी प्रारंभ करतो.
शेला मधली कविता वाचताना असं वाटतं, आकाश फाटलं असताना ही कवयित्री एकाकीपणानं स्वतःचं घरटं सांभाळत असताना निर्दय नियतीशी लढते. त्यांची कविता त्यांच्याबरोबरच वाढते, जगते, बदलते, सुखदुःखात भिजते, चिरविरहात पोळते, प्रक्षोभात अस्वस्थ होते आणि पुन्हा उभारी घेते. पंख भरभरतात, पंख उभारून ती पालाण घेऊ पाहते. सरांची भाषा बघा, अगदी हृदयापासून आलेली भाषा आहे. जोगलांचे झाड या कवीवर शंकर रामाणींच्या विषयी सर म्हणतात, लिहितात, कलावंत हा जन्मावा लागतो. अभ्यासानं परिश्रमानं योग्य दिशा मिळेल, अंतर्शिस्त येईल लेखनाला. पण मूळ ठिणगी किंवा ऊर्जा स्रोत ही देवदत्त देणगी आहे. ही अल्लाघरची देण कोणाला मिळून जाईल सांगता येत नाही. इदर यू आर बॉर्न विथ इट ऑर नॉट, हेच खरं. पणजीला रिव्हर नॅव्हिगेशनच्या कचेरीमध्ये खरडेघाशी करणाऱ्या शंकर रामाणीने आयुष्याचे सरळ 2 भाग केले होते. कचेरीत कारकून आणि या व्यतिरिक्त ते काव्याचे. ब्रॉडस्की म्हणतो, इफ अ पोएट हॅज एनी ऑब्लिगेशन टुवर्ड्स सोसायटी, इट इज टू राईट वेल. आणि काव्य समाधीमध्ये निमग्न झालेले रामाणी याशिवाय दुसरं काय करतात? त्यांची कविता क्षितिजाच्या मिठीतून उगम पावते, त्यांच्या मनाला जीवनाला व्यापून दशांगुळ उरते. सरांच्या खुसखुशीत लेखनाचा आणि मनोळा. घर देता का घर? कोर्ट हा एक गंभीर मामला आहे. कोर्टाचं नाव काढल्याबरोबर भीती वाटावी असा तो मामला आहे. म्हणजे माणसं एकमेकांना म्हणतात, तुला कोर्टात खेचीन, तुझी माझी भेट कोर्टात. आणि म्हणून शहाण्याने कोर्टाची पायरी चढून नाहीये असं म्हटलं जातं. जो खटला जिंकतो तो हरतो आणि हरतो तो मरतो. जिंकतात दोन्ही बाजूचे वकील. परवा न्यूयॉर्क मध्ये एकाने घर खरेदी केलं. त्याच्या लक्षात आलं की ह्या घराचं व्हेकंट पोझिशन नाही. बाईने आपल्याला फसवलं. घर रिकाम असून त्यात भूतांची वस्ती आहे. आता घरात भूतांचं बिराडे हे सत्य मालकिणीने दडवून ठेवलं. झालं. नव्या मार्गानं कोर्टात धाव घेतली. कोर्टात प्रचंड गर्दी, न दिसणारी. म्हणजे यजमान भूत, भारत, आशिया, आफ्रिका, वेस्ट इंडिज, स्पेन वगैरे सगळ्या देशातील भूतांचे प्रतिनिधी हजर. एक भूत फारच प्रतिष्ठित आणि अगदी रुबाबदार होत. हे कोण? हे हॅमलेटच्या बापाचं भूत. असं नाव काय तुमचं? अहो, माझा उल्लेखच मुळे हॅमलेटच्या बापाचं भूत. ही माझी भावंड. म्हणजे आमचा बाप शेक्सपियर, हॅमलेट, मॅकबेथ वगैरे नाटकातले भूत आम्ही. तुम्ही कोण? कोणत्या देशाचे राजे आणि राहता कुठे? मी आपलं साधं सुद्धा भूत. म्हणजे 200 वर्ष शुक्रवार पेठेत वाड्यातील भाडेकरू. पिढीजात मालकानं हा वाडा न विचारता बिल्डरला विकला. आमचं मरण आहे हो आता. अहो, कुठं जायचं आम्ही? हो, म्हणजे मूलभूत हक्कांच्या दृष्टीने आजचा खटला महत्वाचा आहे. तर आता मला सांगा, काही जजमेंट दिलं जाईल ते रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनं लागू ठरेल काय? कशाला? म्हणजे हॅमलेटच्या बापाच्या भूताला त्याचं राज्य मिळेल. जजमेंट अनुकूल झालं तर माझी सोय होईल. कशी? कोयनेला धरण बांधलं आणि आमचं गाव पाण्यात बुडालं. आता जजनं आमचं अस्तित्व मान्य केलं तर मी रेट पिटिशन करणार. महाराष्ट्र सरकारला कोर्टात खेचीन. हेबियस कॉर्पस का काय म्हणतात ना, तो दाखल करीन आणि सरकारी जागा मिळवीन. वरिष्ठ कोर्टानं खालच्या कोर्टाचा निर्णय रद्दबातल ठरवला. व्हेकंट पोझिशन असणं आवश्यक होतं. घरमालकीण म्हणाली, घरात वावरणारी भूत निरुपद्रवी आहेत. कोर्ट म्हणाले, नवा मालक भूतांबरोबर राहायला तयार नसेल तर मग घर खरेदी व्यवहार रद्दबातल हवा असेल तर कोर्टात तसा अर्ज करा. फेवरेबल आहे. तुला काय एवढा आनंद झालाय? कारण सरळ आहे. आमच्याकडे सरकारी जमिनीत अतिक्रमण केलेल्याला तुरुंगात टाकत नाही. मग पण
लागणार. आता रामाचं काम केलेला कोण, तो अरुण गोविलचा कोण, त्याच्यासाठी सरकारकडे जागा आहे, मग माझ्यासाठी का नाही? खूप भाडेकरू संघ स्थापन करूया. हो. आणि पर्यावरणाच्या नियमाप्रमाणे इमारती बांधाव्या. बरोबर. त्यात स्पिरिच्युअल एन्व्हायरमेंट म्हणजे भूतांसाठी रिकाम्या जागा सोडाव्यात. अहो मी भोपाळ वायू दुर्घटनेपर्यंत पावलोय. अहो अमेरिकेत आता एक नवीनच वाद. कोणत्या? पछाडलेलं घर ऑक्युपाईड की टेनंटेड? हा कसला प्रश्न? अहो विरहण करू म्हणतो आम्ही त्याला. पण त्यातले काही विराड करू स्वतःला मालक म्हणवून घेतात तुमच्यासारखे. टप्प्याटप्प्याने जाता जाता 1.5 तास गेला. 1.5 तासाच्या मोजक्या वेळेत आणि माझ्या या लहानशा मुठीमध्ये मनोहर सरांचं साहित्य आणि व्यक्तिमत्व मावणं अगदी कठीण. सरांना 92 वर्षाचं समृद्ध आयुष्य लाभलं. किंबहुना मी असं म्हणेन की जे आयुष्य त्यांना लाभलं ते त्यांनी आपल्या कर्तृत्वाने समृद्ध केलं. सरांच्या आयुष्याचं सार ज्या कवितेमध्ये मांडलेलं आहे, कविवर्य बाभ बोरकरांची कविता आहे. ही कविता म्हणून आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊया. विझवून दीप सारे मी चाललो निजाया, विझवून दीप सारे मी चाललो निजाया, आता अशाश्वताची उरली मुळीन माया. मी पाहिले तयाचे वेल्हाळ रंग सारे, मी पाहिले तयाचे वेल्हाळ रंग सारे, तेव्हाच शाश्वताचे मी हेरिले इशारे. खेळून सर्व नाती उरलो पुन्हा निराळा, खेळून सर्व नाती उरलो पुन्हा निराळा, लंघून राहिलो मी माझ्याच संचिताला. मिळू द्या मला मुळाशी सारी मिटून दारे, मिळू द्या मला मुळाशी सारी मिटून दारे, मोकाट वारे यानो थोडे मुकाट वारे, थोडे मुकाट वारे.